विद्यार्थी मित्र, आपण आता विज्ञान भाग 2 मधील प्रयोग क्रमांक 10 पाहणार आहोत। श्वसन प्रक्रियेत बिया कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर टाकतात हे आपण प्रयोगाच्या सहाय्याने पाहणार आहोत। श्वसन प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर टाकला जातो हे प्रयोगाच्या सहाय्याने पाहणे। याकरता आपल्याला द्विदल वनस्पतीच्या बिया घ्यायच्या, म्हणजे हरभरा असेल, वाटाणे असतील किंवा इतर कोणत्याही द्विदल वनस्पतीच्या बिया आपल्याला आवश्यक असतात। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पहिल्यांदा पाहणार आहोत, म्हणजेच परीक्षा नळे आहेत, त्याचबरोबर परीक्षा नळी स्टँड आहे, शंकुपात्र आहे, शंकुपात्रामध्ये बिया आहेत, या ठिकाणी बिया रुजलेल्या बिया आपल्याला घ्यावे लागतात। त्याचबरोबर त्यासाठी लागणारे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, एक परीक्षा नळी, धागा, हे सर्व साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। ज्या काही आपल्याला बिया दिल्या जातील किंवा ठेवल्या असतील त्या बिया एक दिवस अगोदर पाण्यात भिजत ठेवायच्या। त्यानंतर त्या बिया काढून घ्यायच्या, कापसाच्या बोळ्यांवरती किंवा फडक्यांवरती, सच्छिद्र असलेले फडके, त्यामध्ये त्या बिया एक दिवस बांधून ठेवायच्या, त्यामुळे त्यांना मोड येते। मोड आलेल्या बिया पुन्हा शंकुपात्रात घ्यायच्या आणि त्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड परीक्षा नळीमध्ये घेऊन आतमध्ये सोडून द्यायचं आहे। आणि मग आपण त्या कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतात का नाही किंवा बाहेर टाकतात की नाही हे पाहायचं। तर या शंकुपात्रामध्ये मी रुजलेल्या बिया घेतलेल्या आहेत, द्विदल वनस्पतीच्या बिया, रुजलेल्या बिया आहेत। या बियांमधून कोणता ना कोणता वायू बाहेर पडत असणार आहे माहिती आहे, पण तो कार्बन डायऑक्साईडचा आहे का नाही हे पाहायचं आपल्याला। तर या रुजलेल्या बियांमध्ये आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड, म्हणजे या पद्धतीनं पहा, परत पहा इथं की रुजलेल्या बिया खाली आपल्याला दिसत आहेत, त्याच्यामध्ये एक परीक्षा नळी आत छोटीशी, त्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं द्रावण आहे, कांड्या पण असतात, धागा बांधलेला आहे आणि एक छिद्र असलेलं रबरी बुच त्याला बसवलेलं आहे। या रबरी बुचातून बाहेर पडणारा वायू हा आपण पाहणार आहोत की खरंच त्यामधून बाहेर पडणारा वायू हा कार्बन डायऑक्साईड आहे किंवा कोणता वायू आहे। काय होतं की यामधून जो वायू बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो, कारण बिया रुजतात, तो बाहेर पडणारा वायू यामध्ये ठेवलेले पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे द्रावण शोषून घेतो। शोषून घेतल्यामुळे या शंकुपात्रामध्ये वायूची पोकळी निर्माण होते आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी या बाजूला ठेवलेलं रंगीत द्रावण आपल्याला इकडे वर चढताना दिसेल। ही क्रिया पटकन होत नाही, यासाठी कमीत कमी अर्धा तास तरी लागतो। तर हे आपण अशा पद्धतीनं रचना केलेलं उपकरण आणि त्यामध्ये हे रंगीत द्रावण असं इथं आपण ठेवणार आहोत। बा या शंकुपात्रात पाणी वरती आलेले दिसत नाही, एक अर्धा तास असंच ठेवून द्या आणि अर्ध्या तासानंतर आपण पाहायचं की यामध्ये हळूहळू वरती हे रंगीत द्रावण इकडे येताना दिसेल, ते पाहायचं आहे आपल्याला। यामध्ये द्रावण आपल्याला वरती चढताना दिसत आहे, याचा अर्थ यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार झाला, तो वायू या पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणाने शोषून घेतला आणि त्यामुळे हे पाणी रंगीत इकडे आलेले आपल्याला दिसून येत आहे। या प्रयोगावरून असं सिद्ध होतं की रुजताना बिया कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकतात, हे सिद्ध